अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ. यावर्षी देवउठणी एकादशी ही 2 तारखेला रविवारी आलेला आहे. आषाढी एकादशीला भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात आणि कार्तिकी एकादशीला भगवान विष्णू निद्रावस्थेतून उठतात, म्हणून ह्या एकादशीला देवउठणी एकादशी असं म्हणतात. आणि खरंच ह्या एकादशीच्या दिवशी तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर, स्वामींच्या किंवा पांडुरंगाच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता. तुमच्याकडे जी मूर्ती असेल त्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करू शकता. आणि ब्रह्ममुहूर्तावर अभिषेक केले तर खूप छान आहे. आणि खरंच सगळ्यांनी ब्रह्ममुहूर्तावरती अभिषेक करा. अभिषेक हा तुम्ही पंचामृताने करा, जलाभिषेक करा. अभिषेक करताना श्रीसुत्तम, पुरुषोत्तम ह्या 2 सेवा घ्या. खूप प्रभावशाली सेवा आहेत. तुम्ही रात्री 12ला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा, विष्णू सहस्रनामचं पठण करा, नामावली घ्या विष्णूंची. आणि तुम्ही प्राकृत जरी वाचलं व्यंकटेश स्तोत्र तरी चालेल, आणि मराठी जरी व्यंकटेश स्तोत्र घेतलं तरी चालेल, आणि प्राकृत विष्णू सहस्रनाम वाचलं तरी चालेल. आणि विष्णू सहस्रनाम ज्याला वाचता येत नाही त्यांनी ऐकलं तरी चालेल. खूप छान सेवा आहेत, सगळ्यांनी करा. या दिवशी तुळशीची पानं तोडायची नाही. तुम्ही तुळशी लावू शकता पण पाने नका तोडू. आणि खरंच खूप छान सेवा आहेत. या दिवशी तुम्ही सूर्याला जल अर्पण करा. इतर रोज केलं तर चांगलंच आहे, पण अशा मेन मुहूर्ताच्या दिवशी तुम्ही सूर्यदेवाला जल अर्पण करा. या ब्लॉग मध्ये मी इथंच थांबते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया अशीच एक सेवा घेऊन पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. सर्वांना श्री स्वामी.